नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन कधी मिळणार या संदर्भात वारंवार लाभार्थ्यांकडून विचारणा होत आहे। तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचा पैसे हे 30 ऑक्टोबर रोजी सरकारने GRच्या माध्यमातून SBIच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे, जे विशेष सहाय्य योजनेचे राज्याचे खाते आहे, ज्यात मार्फत दिव्यांग बांधव, निराधार बांधव, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना या माध्यमातून DBTद्वारे हे पैसे दिले जाते। त्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे, परंतु अजूनपर्यंत त्या खात्यातून DBT मार्फत ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झालेली नाही। मित्रांनो, ही DBT प्रक्रिया राबवण्यासाठी सरकारला या ठिकाणी वेळ लागत आहे, कारण की DBT प्रक्रिया राबवताना DBT माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये एकदाच हे अनुदान दिले जाते। त्यासाठी सर्व लाभार्थ्यांची यादी ही सरकारकडे जाणे गरजेचे आहे, परंतु मागील महिन्यात दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन सुरू झालेले आहे। तर त्यापैकी काही दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये पेन्शन मिळालेले आहे। मग त्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग योजनेचा लाभ देण्यासाठी DBT पोर्टलवर जी काही माहिती अपडेट करायची होती ती तहसील स्तरावरून अजूनपर्यंत काही जिल्ह्यांची अपडेट झालेली नव्हती, परंतु आज शेवटचा दिवस त्यांना देण्यात आलेला होता की ज्या लाभार्थ्यांची DBT प्रक्रियेमध्ये नाव अपडेट होईल दिव्यांग म्हणून, त्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची यादी ही सरकारपर्यंत आज जाणार आहे। मग आजचा हा शेवटचा दिवस असल्यामुळे आजपासून DBT प्रोसेस ही सुरू होईल, कारण की कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये टाकायचे, कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2,500 रुपये टाकायचे, ही माहिती त्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे। या DBT प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणीमुळे या महिन्यातील पेन्शनला उशीर झालेला आहे। तर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की DBT प्रक्रियेद्वारे पैसे येण्यासाठी SAS महाआयटी या ठिकाणी अशा पद्धतीने मेसेज येतो, परंतु मित्रांनो या ठिकाणी चेक केले असता SAS महाआयटी या वेबसाईटवर अजूनपर्यंत कोणत्याही सूचना आलेल्या नाही, नोटिफिकेशन आलेलं नाही आणि अशा पद्धतीने एरर येत आहे। त्यामुळे ही DBT प्रक्रिया आजपासून सुरू होऊ शकते, कारण की DBT जे पोर्टल आहे SAS महाआयटी ओपन करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एरर येत आहे की सांगितलं जात आहे की ही वेबसाईट लोड घेत आहे किंवा काम चालू आहे, त्यामुळे सध्या बंद आहे। म्हणजे आता DBT प्रक्रिया आजपासून ही सुरू होईल, परंतु आज जरी सुरू झाली तरी आजच्या आज हे पैसे मिळणार नाही। 2 दिवसात हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल। जेव्हा ही नोटिफिकेशन येईल, सूचना येईल, तेव्हा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, कारण की मित्रांनो या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी सरकारपर्यंत जाणे गरजेचे आहे। दुसरी जी महत्त्वाची खुशखबर आहे लाभार्थ्यांसाठी ती म्हणजे आता निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी निराधार मित्रा हे ॲप येणार आहे। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ॲपची पडताळणी सुरू आहे। प्रायोगिक तत्त्वावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वापरल्या जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांनी हे ॲप बनवलेले आहे। या ॲपच्या माध्यमातून निराधार बांधवांना पैसे मिळाले किंवा नाही, कधी मिळाले, ते कोणत्या योजनेतून लाभ घेतात, त्यांना कधीपर्यंत पैसे मिळतील, त्यांना कोणकोणते कागदपत्र द्यावे लागणार आहे, मग ते कागदपत्र जे अपूर्ण आहे ते त्यांना त्या ठिकाणी त्या ॲपच्या माध्यमातून त्यांची सध्याची स्थिती कळणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच ते KYC करू शकतील किंवा इतर काही कागदपत्र द्यायचे असतील तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना द्यावे लागेल। कारण की मित्रांनो, तहसील कार्यालयात जाणे, ऑफिसमध्ये किंवा इतर तलाट्यांकडे जाणे हे निराधार बांधवांना सहज शक्य होत नाही। तर त्यांना या ॲपद्वारे जर माहिती मिळाली तर ते त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे जमा करू शकतील किंवा ॲपच्या माध्यमातून जे काही माहिती तेव्हाचे तेव्हा अपडेट करायची असेल ते अपडेट करू शकतील। म्हणजे ही जी तांत्रिक प्रक्रियेला अडचण होत आहे, जो काही उशीर होत आहे पैसे देण्यासाठी, ते ॲपच्या माध्यमामुळे या ठिकाणी सुलभ होणार आहे। कारण की ज्या दिव्यांग बांधवांना किंवा ज्या निराधार बांधवांना माहिती नाही की त्यांच्या काय त्रुटी आहेत, त्यांना कोणते कागदपत्र जमा करायचे आहे, तर ते ह्या ॲपच्या माध्यमातून
कळणार आहे। तर मित्रांनो, सध्या हे ॲप अजून गुगल प्ले स्टोअरवर देण्यात आलेले नाही, कारण की हे सध्या प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे। या ॲपची पडताळणी झाल्यानंतर सर्व राज्यामध्ये हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मग अशा पद्धतीचं निराधार योजनेतील योजनांसाठी हे ॲप जर उपलब्ध झाले तर सर्व निराधार अनुदान योजनेतील जे काही लाभार्थी आहे त्यांना त्यांची स्थिती बघता येणार आहे। म्हणजे त्यांच्या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे, कधी येतील, किती जमा झालेले आहे, थकीत अनुदान आहे का, कोणते कागदपत्र जमा करायचे आहे, हे सर्व ॲपच्या माध्यमातून कळणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला 2 दिवसानंतर मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की अनेक निराधार बांधवांना याची माहिती नसते। अनेक निराधार बांधव वारंवार विचारतात, कारण की त्यांना पण माहिती आहे की 6 तारखेपर्यंत पैसे येतात, पण अजूनपर्यंत पैसे आलेले नाही। तर मग ते काळजीत असतात की पैसे आले नाही तर मग आम्हाला का नाही आले, येणार आहे किंवा नाही, किंवा आमची काही त्रुटी राहिली का, काही कागदपत्र जमा करावे लागतात का, अशा प्रकारच्या त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। माहिती नसल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।